टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची घालून या घाट, या अभंगाप्रमाणे खरं तर अनेक भाविक खरं तर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आता चालत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत। मात्र आपल्याबरोबर उलटं चालणारे एक बाबा आपल्याला आता पाहायला मिळतात। चक्क ते आळंदी ते पंढरपूरपर्यंत असं उलटा प्रवास करत ते आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। काय सांगताल माऊली, आज तुम्ही उलटं चालत आलाय, काय तुमची परंपरा आहे? माझा उलट चालत हेतू हा की लोकांनी सरळ चालावं, सरळ वागावं, माणुसकी आपुलकी जपावी, आपल्या ज्येष्ठाचा गुरुजनांचा आईवडिलाचा सन्मान करावा। खास करून या हुंडाबळी, या आत्महत्या आणि रस्त्यावरील अपघात हे सरकारने काढलेले कत्तलखानेच आहेत काय असं मला वाटायला लागलेलं आहे। मी ह्याच्या विरोधात काम करत आहे। सरकारचं काही अंशी मी कौतुक पण करतो रस्त्याचं काम केल्यामुळं, काही अंशी प्रत्येक वर्षी पाहिलं तर प्रत्येक यात्रेच्या दरम्यान पंढरपूरमध्ये काय ना काय असा कचरा घाण काम काय ना काय चालू असतं। कधी तुम्ही प्रवास कधी चालू केला तुमचा? हा प्रवास कधी चालू केला तुम्ही आळंदीवरनं? मी 18 तारखेला चालू केलेला आहे। रोज किती किलोमीटर चालताय? 30, 32, 35 अंदाजे कमी जास्त होऊ शकते एका दिवस, मी तसं मोजत नाही। यापूर्वी कधी हा प्रवास केला होता का असा उलटा? ही माझी 45वी आळंदी पंढरपूरची उलटी वारी आहे। 22/2/2017, 22/2/2022ला उलटं चालत फुरसुंगी ते दिल्ली जाऊन जंतर मंतरवरती उपोषण केलं होतं। या दोन्ही पालख्या मार्गाचं सहापदरीकरण व्हावं यासाठी काम व्हावं म्हणून आंदोलन केलं होतं। बाकी बरेच विषय होते। त्यानंतर मी 22/2/2024ला 22/1/2024ला तुळजापूर ते जम्मू कटरा माता वैष्णोदेवीच्या मंदिरात पण उलटाचा जाऊन आलेला आहे। संबंध महाराष्ट्रातले प्रमुख देवस्थानापर्यंत सगळ्या ठिकाणी मी 4-4, 5-5, 10-10 वेळा उलटाचा जाऊन आलो आहे। नवरात्रीच्या वेळेस मी प्रत्येक वर्षी मी फुरसुंगी ते तुळजापूर उलटाचा जात असतोय। आता काय तुम्हाला त्रास जाणवतो का उलटं चालण्याचा? मला त्रास काय नाही, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी समाजासाठी एवढा त्रास घेतला, त्याच्या पुढं माझा त्रास हा किरकोळ आहे। माझी सरकारला विनंती आहे, जेव्हा जुना रस्ता होता, जेव्हा रस्त्याचं काम नव्हतं, कच्चा रस्ता होता, एकाच रस्त्याहून 4-4 वाहनं जायची आणि खास करून प्रशासनाचीच वाहनं धोकादायक स्थितीमध्ये चालतात। ST म्हणा किंवा ह्या पालखीच्या सोहळ्यासाठी टॉयलेटच्या त्या ड्रमची व्यवस्था करणाऱ्या वाहनं आहेत, खूप स्पीडमध्ये चालतात, ते त्यांच्याकडून खूप मोठा अपघात होऊ शकतो। दुसरी एक सरकारला विनंती आहे, या वाकरीच्या नदीवरचा ब्रिज हा तुम्ही खूप उशिरा सुरुवात केली। अनेक भाविक हे खरं तर सरळ चालून देखील त्यांना त्रास होतोय, तुम्ही उलटं चालताय, काय नक्की देवाची काय म्हणायचं? माझ्या भगवंताची कृपा माझ्या मागं काय मला माहीत नाही, पण माझ्या पाठीमागं आई तुळजाभवानी शिवशंभो महादेव कायमच असतो। मी जे स्वप्न रंगवतो आणि स्वप्नात जे दृष्टांत घेतो त्याचं काम जे करायचं असतं ते मी दुसऱ्या दिवशी लगेच क्लिअर कट करतो। आज ह्या पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या समोर गेल्यावर मी एक विठ्ठलाला मागणी मागणार आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या पालखी सोहळ्यामध्ये 1 तास 15 मिनिट कधी ना कधी एक दिवस चालावे अशी माझी तळमळीचं आव्हान आहे आणि ते चालणारच मी आजपासून मी प्रयत्न करतोय। रात्री प्रवास करता का फक्त दिवसा करताय? रात्री पण करतो, दिवसा पण करतो। जसा रात्री काय अडचण नाही, उलट रात्री आनंद आहे, खूप रात्री मजा आहे। लोकांना वाटतं रात्री धोका आहे, मला धोका काहीच नाही। मी जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी, दिल्लीच्या ठिकाणी उलटा चाललेला आहे आणि विशेष म्हणजे मी रस्त्याच्या कडेने चालतोय, ही माझं एक सन्मानपूर्वक आणि माणुसकीपूर्वक वागणं आहे। मी रस्त्याच्या मधून पण चालू शकतो, रस्त्याच्या त्या पण बाजून चालू शकतो, माझी सगळ्या बाजून प्रॅक्टिस आहे। आता आज कितवा दिवस आहे तुमच्या बरोबर? हा माझा पंढरपुरात दाखल होण्याचा 7वा दिवस आहे। म्हणजे 7 दिवस लागले आळंदीवरून यायला तुम्हाला? हा 7 दिवस, 5 दिवस, 6 दिवस असं लागतात, कधी कधी तर मी 4 दिवसामध्ये पण इथं पोचतो। आता रोड चांगला झाल्यामुळं आता टायमिंग किती बदलेल काय सांगता येत नाही, पण वयामानानं पण फरक पडतो। पण मला मी विठ्ठलाला काय मागणं? मला विठ्ठला हेच मागणार की हुंडाबळी, या आत्महत्या, या रस्त्यावर अपघात मला पाहून खूप दुःख होत आहे। यासाठी काहीतरी कर। सगळ्यात महत्त्वाचं, जे मतदान करत नाही त्यांना बुद्धी दे की येणाऱ्या निवडणुकामध्ये मतदान करावं आणि रस्त्याने जाणारा येणारा आणि वाहन चालकाला बुद्धी दे की मानवी जीवन अनमोल आहे, मातीमोल करू नका। आपल्या जीवाबरोबर इतरांच्या जीवाची काळजी घेणं जरुरीचं आहे। मी गळ्यात शिट्टी कायम घालतो, जेव्हा पोशाख घालतो तेव्हा शिट्टी घेतो आणि काही वेळा। तुमचं नाव काय? तुमचं? माझं नाव बापूराव दौडपंत गुंड, फुरसुंगी, पुणे। वय 56 वर्ष, शिक्षण MA समाजशास्त्र। मला खूप शिकायची इच्छा होती,
मी खूप उद्योगपतींना आव्हान केलं की मला शिक्षण शिकायचं आहे, पण मुलाचं शिक्षण सोडून बापा शिकत बसला समाज वाटवेल हे कशाला पैसा खर्च करतो. पण मला कोणत्याही उद्योगपतीनं मदत केली नाही. मला मोठमोठे आणखी कामं करायचे, समाजासाठी तळमळीनं काम करायचं. मला स्वतःला खायला पैसा नको, माझ्या घरच्यासाठी पैसा नको, पण मी समाजासाठी तळमळीनं काम करतो. आणि समाजासाठी मला आणि काय करायचं आहे. साधा बूटाचा जर लांबचा प्रवास असेल तर 3-4 दिवसाला मला बूट बदलावा लागतो. आता काय विठ्ठलाचं मंदिर जवळ आलं, काय वाटतंय? मला जवळजवळ वाकरी बडीशेगाव या एरियात आलं की मला आनंद होतोय. तसं तर मी पंढरपूरच्या मार्गावर पाऊल टाकल्यानंतरच मला आनंद व्हायला चालू होतं. आणि हे आनंद अश्रूच म्हणायचं, हे आनंद अश्रूच आहेत. सरकारला माझं तळमळीचं आव्हान आहे की तुम्ही जनतेच्या जीवासाठी काम करा, फक्त राजकारण म्हणूनच काम करू नका, तळमळीनं काम करा. तुम्हाला कळायला पाहिजे होतं हे पंढरपूर किती महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि तुम्ही वाकरीवरचा ब्रिज एवढा उशिरा का चालू केला तर केला, पण तो नवीन ब्रिज तर स्टार्ट केला पाहिजे होता. आपण बघितलं असेल की बापूसाहेब गुंड नावाचे जे भाविक आहेत ते आळंदी ते पंढरपूर उलटा खरं तर प्रवास करत आपल्याला पाहायला मिळतात. आणि जसजसं खरं तर पंढरपूर जवळ येईल तसं त्यांना आनंद अश्रू देखील आता आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.